प्रिया जेलमधून बाहेर पडली. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत रोज नवा ट्विस्ट येत आहे. किल्लेदार आणि सुभेदार परिवारात आनंदाचं वातावरण आहे. सायलीला डोहाळे लागल्याने अर्जुन पासून कल्पना प्रतिमा सगळेच तिचे डोहाळे पुरवण्यात मग्न आहेत. बाळाच्या येण्याची जोरदार तयारी सुरू आहे. पण दुसरीकडे प्रिया म्हणजेच बबली लोखंडे देखील गरोदर आहे. तिच्याही पोटात सुभेदारांचा वारस आहे. तिच्या कारस्थानांमुळे ती तुरुंगात असते. प्रियाचा खोटेपणा आणि आजवरचे उपद्व्याप माहीत असल्याने अश्विन देखील तिला आणि तिच्या बाळाला स्वीकारत नाही. त्यामुळे प्रिया अधिकच चवताळते. जेलमधूनही तिच्या कुरघोड्या सुरूच असतात. अस्मिताच्या नवऱ्याला म्हणजेच सचिनला हाताशी धरून तिचे वार सुरू असतात. अर्जुन सायलीवर सूड उगवण्यासाठी ती आता मोठा कट रचते. गरोदर असल्याने पोटात दुखल्याचं ढोंग करत ती जेल बाहेर येते. आता हॉस्पिटलमध्ये राहून तिला कट रचणं सोपं जाणार म्हणून ती हे आजारपणाचं सोंग करते. दुसरीकडे मधुभाऊंनी आश्रमाची पूर्ण जबाबदारी सायलीवर दिली आहे. आता आश्रमातही एक नवी व्यक्ती आलीये, ती म्हणजे श्वेता. प्रियाने सायलीला छळण्यासाठी तिला आश्रमात पाठवलेलं असतं. आपल्या घरी फार हाल आहेत, घरच्यांनी बाहेर काढलं म्हणून ती आश्रमात आलेली असते. आता हीच श्वेता सायलीच्या जीवावर उठणार आहे. प्रिया तुरुंगातून बाहेर आली हे चैतन्य सुभेदारांना सांगतो. सगळ्यांनाच हा मोठा धक्का असतो. आता ती काहीतरी करणार असा संशय सायलीला येतो. तर दुसरीकडे प्रिया श्वेताला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेते. दोघेही मिळून अर्जुन आणि सायलीचा काटा काढायचं ठरवतात. अरे काय गंमत आहे तुला सांगतो. प्रिया जेलमधून बाहेर पडली. म्हणजे ती पुन्हा एकदा आजारपणाचा डोंग करून जेल बाहेर पडली. आता तिने हॉस्पिटलमध्ये हवे तसं वागण्याची मोकळीक मिळेल. प्रिया, काय चाललंय नेमकं तुझ्या मनात? पहिला वार अर्जुन आणि सायलीवर करायचा, पण तो कसा, कधी आणि कुठे हे कळवाय. आता हा काटा कसा आणि कुठे काढणार याबाबत प्रिया श्वेताला माहिती देणार आहे. प्रिया नेमकं काय करते हे पाहणं आता महत्वाचं ठरतंय. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी सोबत.